आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही निवेदन केलेलं आहे की येणीगूर कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयामध्ये 29 विद्यार्थ्यांना पूर्वी विषबाधा झाली। त्याच्यानंतर परत काल परवा पण 2-4 विद्यार्थी घरामध्ये परत विद्यार्थ्यांना अजून पोटदुखी, डोकंदुखी, छातीदुखी आणि जुलाबाचा त्रास अजून सुद्धा चालू आहे। त्यामुळं या जिल्हाधिकारी साहेब, शिक्षणाधिकारी साहेब आणि सीओ साहेबांना आज आम्ही ग्रामपंचायतचा ठराव पण दिलेला आहे ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवरती। माननीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब आणि आम्ही 4 ग्रामपंचायत सदस्यांनी सह्या करून जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। काय निवेदन दिलंय? या शाळेमध्ये अध्यक्ष व सर्व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या शाळेमध्ये जवळजवळ 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा झालेला आहे। आज आम्ही पूर्वी बघितलं, अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर त्यांनी घाणीचं साम्राज्य असलेले तसे ताशेरे ओढून सुद्धा शाळेमध्ये काय सुधारणा झालेली नाही। व यानंतर गेल्या 8 ते 15 दिवसापासून या विद्यार्थ्यांना त्रास होत होता। तरी विद्यार्थ्यांना त्रास झाला की ते विद्यार्थ्यांना काय करायचं, शाळेमध्ये झोपवायचं आणि परत वर्गामधून त्यांना घरी पाठवायचं। तिने 8 दिवस निष्काळजीपणा केल्यामुळे 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। काय मागणी केली आता आम्ही या निष्काळजीपणामध्ये संबंधित जे अध्यक्ष आहेत तेच शिक्षक आहेत, परत जे संचालक बॉडीवरती आहेत तेच परत कर्मचारी आहेत। हे सर्व एक व्यक्तीला 2-2, 3-3 पदं एकाच घरामध्ये 5-5, 6-6 पदं असल्यामुळं शाळेवरती कमेंट आणि वॉच कुठल्याच व्यक्तीचं नाही तिथं। त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। तुम्ही काय मागणी केली? यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की संबंधित शाळेवरती एक समिती नेमून संबंधितावर सर्व चौकशी करून संबंधितावर कडक स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, ह्या पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे। तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर पुढे काय करणार? आमची मागणी जर प्रशासनाने आमची दाद नाही घेतली किंवा मागणी आमची मान्य नाही केली तर ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये जन आंदोलन आम्ही उभा करणार आहे। त्यांच्या रक्ताची तपासणी करत आहोत आणि त्यांना आपण प्राथमिक उपचार देत आहोत आणि ही सगळे मुलं आपण आता पुढचे 4-5 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवू, आपण देखरेखीखाली ठेवू। कदाचित त्यांना जर लक्षणीय वाढ झाली तर यांना आपण परत प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलवून उपचार करून आपल्या इथे होत असेल तर ठीक, नसेल तर आपण त्यांना पुढे पाठवून देऊ। आता प्राथमिक अंदाजामध्ये आपण जेव्हा आपण पूर्ण पाहणी केली, आपण त्या ठिकाणी त्यांच्या स्टोअरला भेट दिली, किचनला भेट दिली, तिथले नमुने घेतले, आपण पाण्याचे नमुने घेतले, सॅम्पल नमुने घेतले, तर ज्या काही त्रुटी आपल्याला आढळल्या, ठीक आहे, पाण्यामध्ये थोडंसं अस्वच्छतेचा भाग आपल्याला आढळला किंवा आपण जिथे जे तिथले हेल्थ वर्कर आहेत, ठीक आहे, हेल्थ वर्करची आपण त्यांची तपासणी करणार आहोत आपण उद्या, त्यांच्या काही गोष्टी आपल्याला आढळतील, त्यांच्या मला संडासचे नमुने, रक्ताचे नमुने, तेही आपण घेणार, ठीक आहे। तर आपण आता सध्या जे सॅम्पल्स घेतलेले आहोत फूडचे आपण शिजवलेले, आज शिजवलेले आणि कच्चे सॅम्पल, ठीक आहे, म्हणजे डाळी असणार आहेत, राईस असणार आहे, मिरचू, तेल सगळं काही आपण घेतलेलं आहे आणि सोबतच त्याच्या आपण पाण्याचे नमुने घेतलेले, पाणी जिथून मुलं ऍक्च्युली पाणी पितात आणि जो सोर्स आहे बोरवेल त्याचाही आपण घेतलेला आहे। आपण तिथल्या कार्यालयीन स्टाफची जे ऍक्च्युली स्वयंपाक बनवतात त्यांची आणि जे लोक स्वयंपाक मुलांना वाटतात, जेवण वाटतात, त्यांचेही आपण सगळ्यांची प्राथमिक चौकशी केलेली आहे, त्याचा एक आपण अहवाल काढलेला आहे आणि आपण जे नमुने आहेत ते जे आपले फूड अँड ड्रग ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे त्यांना आपण ते पाठवतो आणि त्यातून जो काय तो फायनल निष्कर्ष बाहेर येईल। प्राथमिकतः जो सामुदायिक असे किंवा विषबाधा म्हणा किंवा असे लक्षणे खूप साऱ्या ग्रुपला होतात, त्यांच्यामध्ये काय कॉमनली खाल्लं गेलं किंवा काय पिलं गेलं किंवा त्यांनी अशी कुठली गोष्ट केली या गोष्टीचा प्राथमिक आपण अंदाज घेतो। तर सध्या आपल्याला अन्न आणि पाणी हे 2 गोष्टी आहेत जे आपण एफडीएकडे आता पाठवलेले आहेत, तर त्यांच्या रिपोर्टनुसारच आपण काय फायनल शिक्कामोर्तब आपण करू शकतो। याविषयी आता तुम्ही 4 दिवसापर्यंत शाळेमध्ये तुम्ही आता हो, आपण शाळेला व्हिजिट पण करणार, आपले आशा वर्कर जे आहेत ते घरोघर जाऊन सर्वे करणार, जे मुलं कुठल्या एरियातले होते, त्यांच्या घरी कुणाला लक्षण आले का, त्यांच्या आजूबाजूला कुणाला लक्षण आले का, त्यांच्या आई वडिलांमध्ये कुणाला त्रास आहे का, हे घरी आणि आपल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आजूबाजूलाही सगळ्या दिशेने त्याची तपासणी होते। काही विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून असं लक्षात होतं
की हे पोट दुखणं चक्कर येणे 4 ते 5 दिवसांच्या पूर्वीपासून शाळेमध्ये हा प्रकार चालू आहे. तर विद्यार्थी त्यांना डोकं दुखलं किंवा पोट दुखल्यानंतर त्यांनी स्टॉप रूम मध्ये नेऊन झोपू लागले. तर त्या विद्यार्थ्यावरती त्यांनी 4-5 दिवस उपचार केला नाही. प्राथमिक उपचार त्यांच्यावर व्हायला पाहिजे होतं. ते आज ज्या क्षणी आपल्याला आपल्या नाम निश्चित केलं जातं, आपल्याकडे आणलं जातं, तिथून आपली चौकशी चालू होऊन जाते. एक जरी रुग्ण आपल्याला विद्यार्थ्याच्या सांगण्यावरून असं लक्षात आलं की ते आज 4-5 दिवसापासून ते आजारी पडले किंवा ते पोट दुखलं चक्कर आले तर त्यांनी स्टॉप रूम मध्ये आपण झोपू लागलेत. तर त्या विद्यार्थ्याला दवाखान्याचा उपचार घेण्यासाठी त्यांनी आणले. आपण जेव्हा विद्यार्थ्यांची चौकशी केली तपासणीच्या दरम्यान असं लक्षात आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना अगोदर पण लक्षणे होत 4-5 दिवसापासून ते त्यांना त्रास होत होता. बरोबर. आणि मला असं पण लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्याचं पाणी घरावर आणते कंपल्सरी विद्यार्थी आणि ते विद्यार्थी ज्यांचं पाणी संपलंय ते संपलेलं पाणी संपल्यानंतर जे पाणी तेवढेच विद्यार्थी ज्यांनी पेले त्या टाकीतलं पाणी तेवढ्याच विद्यार्थ्याला म्हणजे विषबाधा झाली. आता त्याच्यात मिक्स प्रकार आहेत. काही मुलं आहार असतानाही शाळेतला खात नाही, ठीक आहे, आणि काही मुलं पाणी जे आहे घरचं आणतात, ठीक आहे, घरचं संपल्यानंतर तिथलं पेतात, त्यांनाही झालेलं आहे. आता हे दोघांचेही प्रकार आहेत. त्यामुळे आपल्याला शेवटी समजा विद्यार्थी जरा कंपल्सरी पाणी जरा घरातून नाही आले असते तर आज कमीत कमी 300 ते 400 विद्यार्थी आज विषबाधा झाले असते मला असं म्हणतो. आपण सध्या वर्तमानाच्या आकड्यावरच आपण बोलू शकतो, पण ते आहे की शेवटी जो येईल रिपोर्ट एफडीएचा चर्चा अशी आहे की फक्त ते पाण्यातून विषबाधा झाली असं आपण म्हणू शकतो. असं म्हणू शकत नाही. सध्या प्रिलिमिनरी आपण म्हणू शकतो. आता काय म्हणू शकतो आपण याच्यावर? आता सध्या आपण जे 2 सॅम्पल पाठवले त्या दोघांपैकी दोन्हीमध्ये पण येऊ शकतं एखादी सॅम्पल आपण आता कुकडं फूड म्हणजे जे बनवलेलं आहे ड्रायवाल आणि पाण्याचे या 3 गोष्टी महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.